शेतकरी मित्रो नमस्ते. नमस्ते. श्री कृषीभूषण आर.डी. पाटील तंत्रज्ञान अंतर्गत आपण आपल्या बियाण्याच्या प्लॉटमध्ये आज आहोत. या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे नव्याने सभासद झालेले शेतकरी कवटेकन या गावावरून आलेत. काका नमस्ते. नमस्ते. काका आपलं पूर्ण नाव? सुनील होळडे, कवटेकन. बरं, आपण आता हे बियाण केलेला उसाचा प्लॉट पाहिला. एकंदरीत प्लॉटची ग्रीप वगैरे पाहिल्यानंतर कसं वाटलं? एकदम छान वाटले, जोरदार आहे, वाढ वगैरे चांगल्या प्रकारे झालेली आहे. पानाची रुंदी वगैरे भरपूर मोठी आहे, पानाची रुंदी चांगली आहे, जाडी वगैरे जाडी आणि चांगली आहे. बियाणासाठी प्लॉट एकदम जबरदस्त. आता काका आपण या प्लॉटमध्ये एक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी जे शेतकरी बांधवांची आपल्या सहजरित्या एक चूक होत असते, ती चूक आपण दुरुस्त करण्यासाठी आपण काय केलं होतं, हे जे समजा आपण शेंड्याच्या कवळी कांडी असते एकदम मोरली, ती कवळी कांडी शेतकरी लावल्यानंतर चौथ्या ते पाचव्या दिवशी उगवली जाते, पण ती कांडीचं फुटवं किंवा ग्रीप आहे ते म्हणावं असं होत नाही. त्याचं प्रात्यक्षिक आज आपला हा जर फॉर्म पाहिला तर मधल्या रसरशीत कांडीचा, आणि याच ठिकाणी जर हे पाहिलं तर बरोबर शेंड्याचे कवळे आपण फक्त 2 ठिकाणी घातले, ती आता इथे घातलेले आहेत. आपण हे शेतकरी बांधवांना दाखवायसाठीच हा व्हिडिओ बनवला. आपण इथं सगळे मजबूत आहेत, आणि याच 2 ठिकाणी आपण या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक कवळ्या कांड्या घातल्या तर इथं आपल्याला हे अशक्य दिसतं. जेणेकरून शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की हे 2 ते 3 डोळं मी कशासाठी घातलं, तर भविष्यात जे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी शेतकऱ्याला सांगावं लागतं ते आपण सांगितलंच. आता इथून जर आत आपण जर पाहिलं, जे मजबूत डोळ्याचं ऊस जे आपण तयार केलेत याची जर ग्रीप पाहिली, काका ग्रीप कशी वाटते ऊसांची? अतिशय जोरात ग्रीप आहे, बांबूसारखे एकदम बांबूसारखी पानांची लेवल ग्रीनरी वगैरे एकदम एका बेटामध्ये 7-8 ऊस आहे. 8-9 ठीक आहे, मजबूत एकदम ग्रीप वगैरे एकदम सुपरमध्ये. आता आपल्याला कसं पाला काढणे आपण केलेलं नाही बियाणाचा प्लॉट असल्यामुळे. एकंदरीत ज्यावेळेला आपला कारखान्याला जायचा प्लॉट असेल त्यावेळेला पाला काढणे वगैरे सगळे नियोजन करायचं. आज तुम्ही आला, प्लॉटला भेट दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद.